नमस्कार माऊली, नमस्कार. आज एक अत्यंत गहन आणि वेगळा विषय तुझ्याशी बोलायचा आहे. आणि माऊली, तूच एकमेव अशी आहेस की जिच्या बरोबर मी हे बोलू शकतो. कारण तुझ्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, आयुष्याची शिकवण आहे आणि जगण्याचे धडे तुझ्याकडूनच तर आम्ही घेतले. आणि तूच आम्हाला शिकवलंयस माऊली की जीवनावर भरभरून प्रेम करा, जसं तू आमच्यावर करतेस. आणि त्याच सोबत हे पण शिकवलंयस की प्रेम जसं सत्य आहे तसंच विरह हा देखील सत्य आहे. तेव्हा आपलं आयुष्य जे आपल्या सोबत असतं त्याचं दुरावणं सुद्धा अटळ आहे. आणि त्या दुरावण्याला आपण मृत्यू म्हणतो. कारण जसा जन्म आहे तसाच मृत्यू ही देखील एक वस्तुस्थिती आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ही उक्ती आपण ऐकलीच आहे. तेव्हा जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये मानवी जीवन सामावलेलं आहे. माऊली, जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नाही, पण जे आयुष्य आपल्याला मिळालंय ते अर्थपूर्ण करणं हे मात्र नक्कीच आपल्या हाती आहे. म्हणून या भागात आपण पाहणार आहोत अशीच एक कथा, ज्यात सत्कर्म, श्रद्धा, व्रत आणि उपासना याच्यामुळे मृत्यूच्या सावलीवर देखील मात केली आहे. आणि ती कथा आहे पिठोरी अमावस्येच्या व्रताची. अगो बाई, किती शीघ्रपणे हा ऋतू पालटला म्हणायचा. आता तीव्र ऊन होते आणि क्षणात हा पाऊस. अरे देवा, माझे धान्य. अरे देवा, माझे हे सगळे धान्य देखील ओले झाले. आता हे कुठे सुकवू? हा पाऊसही ना अवेळीच येतो. माझी वस्त्रे ही सगळी भिजून गेली. देवा, अरे देवा, ही सगळे वस्त्रे देखील ओली झाली आहेत. आता ही तरी कुठे सुकवू? अवनी, अगं ऐकलंस का? अगं सुकी वस्त्रे घेऊन ये माझी. हा पाऊस देखील अवेळीच पडतो. गोविंद, तुला मी शेजारील गावामधील सावकाराच्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी धाडले होते. त्यांच्या झाडे देखील. अहो पिताश्री, त्या गावी मी जाण्यास निघालोच होतो, परंतु निम्म्या वाटेत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आडोसा घेऊन मला त्याचा आधार घ्यावा लागला. बराच काळ पाऊस थांबला नाही म्हणून मी एक निर्णय घेतला की आता पुढे जाणे शक्य नाही, अन्यथा आपल्या जीवास धोका निर्माण होईल. म्हणून नाईलाजाने मला परत यावे लागले. हरिओम हरिओम. हे सगळे केलेल्या पापांची मुक्त फळे भोगावी लागतात, इतर काही नाही. पिताश्री, नाथ, पण आपण तर म्हणाला होतात की. अरे देवा, मला तर खरे चिंताच वाटत होती. एवढा मुसळधार पाऊस पडत असताना बाहेर जाणे योग्य नाही. केवळ आपल्या पतीची चिंता आहे, परंतु आपल्या पितरांची तीळ मात्र देखील चिंता नाही. गेली 5 वर्षे माझ्या पितृश्रींच्या श्राद्धाच्या वेळी आलेला वृंद ब्राह्मण तसाच अन्न ग्रहण केल्याशिवाय उपाशी परत जातो आहे या घरातून. कुणामुळे? या 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 पापिणीमुळे. कुठल्या अशुभ मुहूर्तावर हिला घरी आणली सून म्हणून याचेच दुर्दैव वाटते आहे. पिताश्री, असे का बोलत आहात आपण? तू तर एक शब्दही बोलू नकोस. हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून तसाच परतलास. हे मला उलट सांगताना तुझ्या मनास काहीच कसे वाटत नाही? कुणीतरी आपल्यावर विसंबून राहून आपली प्रतीक्षा करीत आहे.
याचे देखील भान नाही. पिताश्री, आपण आपला क्रोध शांत करावा. बाहेरची परिस्थिती खरेच योग्य नाही. मूर्ख स्त्री, तुझ्यामुळे माझ्या पिताश्रींचा आत्मा अद्यापही उपाशी आहे, अतृप्त आहे, आणि तुम्हाला हे सल्ले देतेस. पिताश्री, आपण बाहेर जाऊ नका. बाहेर खूप पाऊस पडतोय, ते आपल्या आरोग्यास योग्य नाही. तुला जर इतकीच माझी काळजी असती ना, तर असे वर्तन तुझ्याकडून कदापि घडले नसते. आणि हे बघ, मी घरातून बाहेर चाललोय, घर सोडून बाहेर जात नाहीये, समजले? आणि घर सोडून बाहेर जाण्यासाठी कुठलेही पातक माझ्याकडून घडलेले नाही, की ज्यासाठी मी त्याची फळं भोगीन. पिताश्री, पिताश्री, नेमके काय झाले असावे? पिताश्री कोणत्या पापाबद्दल सूचित करत आहेत? हे घ्या. आज पुन्हा निराशा हाती आली. बहुधा आजचा दिवसच असा असावा, एकही कार्य मनासारखे न होण्याचा. हे बघ. अहो, तुम्ही पण ना, अश्रूंचे कधी मोती होत असतात का? तो तर केवळ कल्पना विलास आहे, सत्य नाही. हो ना, पण तुला हे सर्व माहित असताना तुझे मोती समान अश्रू तू का वाया घालवतेस? का सदा रडत असतेस? तुला अशी उदास बघून मला किती यातना होतात अवनी. आपले अश्रू आपल्याच कुकर्मांचे द्योतक असतात. पिताश्री म्हणतात त्यात काही गैर नाही. मी आहेच पापी. जे सुख समाधान त्यांना अपेक्षित आहे, त्यात मी नेहमीच अडसर होऊन उभी राहते. अगं अवनी, हे सर्व तू मुद्दामून करतेस का? नाही ना. मग हे असे का घडते? दरवर्षी आपले अपत्य जन्मास येते आणि काही क्षणातच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. आणि नेमका तोच दिन आजे सासऱ्यांच्या वर्ष श्राद्धाचा असतो. आणि आपल्या गृही अशी ही दुर्दैवी घटना घडल्याने आलेले सर्व पुजारी, अतिथी तसेच उपाशी निघून जातात. सुतकाच्या घरी यावे लागल्याने दूषणेही देतात. यामुळे पिताश्रींचा माझ्यावरचा जो राग आहे तो मला रास्तच वाटतो. अगं अवनी, आपल्या अपत्याबाबत होणारी दुर्दैवी घटना आजोबांच्या श्राद्धादिनी घडणे हा निव्वळ योगायोग आहे. हे का समजत नाहीस तू? त्याचे दायित्व तू स्वतःच्या माथी का घेतेस? अहो, पण एकच घटना सलग 5 वर्षे घडत असेल तर त्यास योगायोग नाही म्हणता येत. हा नियतीचाच कौल आहे. आधी मी देखील याला निव्वळ योगायोग समजून दुर्लक्ष केले. मला विश्वास होता सारं काही सुरळीत होईल, परंतु 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 काय अवनी? नियती पुढे आपण हतबल असतो ना. तिने टाकलेले दान स्वीकारावे एवढेच आपल्या हाती आहे. तुझे नेमके म्हणणे तरी काय? मी या घरात कुठलंच सुख देऊ शकत नाही, हे मला कळून चुकले आहे. ना मी तुम्हाला अपत्य देऊ शकते, ना पिताश्रींना समाधान. त्यामुळे मी जे सुचवेन ते कृपया कराल. तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी पुनर्विवाह करावा. काय अवनी ग, काय बोलतेस तू? तुला याचे भान तरी आहे का? मी पूर्ण विचारांती निर्णय घेते. तुम्हाला अपत्य लाभेल, वारस मिळेल. पिताश्री देखील शांत होतील, कारण त्यांच्या पिताश्रींचे श्राद्ध सुरळीत पार पडेल. आणि तू, तुझं काय?
मी माझ्या पापांची शिक्षा भोगत फिरेन. जे नशिबी असेल ते भोगावंच लागेल. अवनी, अगं ह्या जगात काळ हाच सर्वश्रेष्ठ आहे. तो नियती देखील बदलू शकतो आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. पिताश्री, पिताश्री, अहो पिताश्री, तुम्ही इथे बसला आहात. अहो किती रात्र झाली, सर्वत्र निजानीच झाली. अहो आम्हाला तुमची काळजी वाटते हो, म्हणून तुम्हाला इथवर शोधत आलोय. हे बघ गोविंदा, मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. पिताश्री, हो जे काही बोलायचे ते घरी जाऊन बोलूया. चला. मला त्या घरात पाऊल देखील टाकायचे नाही. ज्या घरी माझ्या पितरांचा अपमान होतो त्या घरी मी येणार नाही. मान्य आहे, अवनीला प्रतिवर्षी अपत्य होते आणि ते सुद्धा माझ्या पिताश्रींच्या श्राद्ध दिनी, जे एका अर्थी शुभ आहे. मला असे वाटते की माझे पिताश्रीच त्या रूपाने पुनर्जीवित होत आहेत. परंतु काही क्षणात त्याचा मृत्यू व्हावा आणि हे प्रतिवर्षी घडावे. परंतु पिताश्री, हेच दुर्दैवी नसावे का? दुर्दैवी आहे, पण अवनी हे जाणून बुजून करते आहे. अहो पिताश्री, कुठलीही माता आपल्या नवजात अपत्याचा जीव का घेईल? इतकी निर्गुण वाटते का ती तुम्हाला? मग प्रतिवर्षी हे घडतेच कसे? का ती मला अपेक्षित स्वस्थता लाभू देत नाही? का माझे पितर अतृप्त राहतात? कोण आहे कारणीभूत याला? जी कारणीभूत आहे ती नियती अवश्य तिचे योग्य ते फळ देईल. आता मी तुम्हाला विनंती करतो की आपण घरी चलावे. आधी मला शब्द दे, त्या पापी अवनीचा त्याग करून या वर्षी नवीन सून घरात आणशील. तसे घडले तरच माझ्या पितरांना शांती मिळेल. अहो पिताश्री, क्रोधाच्या भरात तुम्ही काय बोलत आहात हे कदाचित आपण जाणत नाही. आणि पितरांचे म्हणाल तर मी स्वतः त्यांना भेटेन आणि त्यांचा आत्मा शांत करेन. परंतु तुर्तास आपण घरी चलावे. हा विषय चेष्टेने घावायचा नाही. ह्या एका वर्षात मी नवीन सून घरात आणली नाही तर मी विष्णुपंत तुझा पिता हे नाव मी कुणाला सांगणार नाही. पिताश्री, पिताश्री, अगं तुला सांगतो, काही दिवसांपूर्वी आमच्या वेद पाठशाळेत एक रंजक घटना घडली. सर्व नवोदित बटू रुजू झाले आहेत. त्यांना पूजाविधी शिकवताना त्याचे महत्व सांगताना त्यांना असे सांगण्यात आले की प्रसादाचा जो मोदक आहे तो यज्ञात अर्पण करून म्हणावे स्वाहा. पण त्यातल्या एका बटूला इतकी भूक लागली होती की त्याने तो मोदक स्वतःच्या पोटात अर्पण केला आणि म्हणाला आहा. हा प्रसंग होताना आम्ही इतके मनसोक्त हसलो ना. तुला सांगतो, पिताश्री जेव्हा 2 दिवसांनी घरी येतील ना तेव्हा त्यांना सुद्धा हा प्रसंग मी तसाच सांगणार आहे. म्हणजे आम्ही दोघे खदखदून असू. गोविंद, पिताश्री, नमस्कार करतो. असू दे असू दे. अरे गोविंदा, एक शुभ वार्ता आहे. पिताश्री, पण तुम्ही तर 2 दिवसानंतर येणार होतात ना? हो, ठरले तर तसेच होते, पण नियतीनेच अशी रचना केली की मला सगळे पुढील बेत रद्द करून ताबडतोब इकडे यावं लागलं. पिताश्री, हे घ्या पाणी. प्रवास करून थकला असाल ना, म्हणून गुळ आणि शेंगदाणे देखील आहेत. असू दे, तुला एवढं देखील कळत नाही? आम्ही परगावाहून आलो आहोत. आम्ही बाहेरून आल्यावर स्नान केल्याशिवाय अन्न पाणी काहीही ग्रहण करत नाही. जा, आमच्या स्नानाची व्यवस्था कर. जा. गोविंदा, बस इथे बस. तुला म्हंटल नव्हतं मी
की नियती आपल्या पक्षात पवित्र दान टाकणार आहे म्हणून? अगदी तसेच झाले आहे. पवित्र दान? मी काही समजलो नाही पिताश्री. पलीकडच्या नगरामध्ये सुधाकर शास्त्री राहतात. आत्ताच्या पूजाविधी दरम्यान त्यांच्याशी माझा उत्तम परिचय झाला आहे. आणि योगायोग म्हणजे त्यांची कन्या आता विवाह योग्य देखील झालेली आहे. त्यांनी विचारणा केली की कुणी सुयोग्य वर असेल तर सुचवावे. मी म्हणालो, तुम्हाला अपेक्षित असा सुयोग्य वर आमच्याच घरात बसलेला आहे. पिताश्री, कदाचित तुम्ही त्यांना हे सांगायला विसरलात की जोवर तुम्ही सुचवू पाहतात त्याची या विवाहास संमती असेल असं वाटत नाही. गोविंद, उगाच अभद्र बोलू नकोस. मला आणखी अपशकुन भोगायचं नाहीत. मी तर केवळ अभद्र बोललोय. आपण तर अभद्र वागत आहात पिताश्री. या घरातील स्त्रीचा अपमान करून अपशकुन करत आहात. मी तुम्हाला अखेरचं सांगतो, अवनी ही माझी सहचरणी आहे, अर्धांगिनी आहे आणि माझ्या आयुष्यावर तिचाच अधिकार आहे. ती सोडून मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. आणि आपण देखील तो करू नये. करा, स्वतःच्या मनाला वाटेल तेच करा. आपल्या पापांची शिक्षा माझ्या माथी मारा. माझ्या पितरांना उपाशी ठेवण्याचे पाप माझी सून करतेच आहे. आता ती शिक्षा मलाही भोगू द्या, म्हणजे आनंद वाटेल तुम्हाला. अहो अहो, ऐकलेत का? निजलात का? ऐका ना. बोल, काय बोलायचं? तुम्ही पिताश्री जे सांगतात ते ऐका बघू. काय ऐकू? तुम्ही दुसरा विवाह करा आणि दुसरी पत्नी घरात आणा. बरं, ठीक. आपण असं म्हणतो माऊली की माणसाचं वर्तन, त्याचं आचरण हेच ठरवत असतं की त्याला प्राप्त होणारा मृत्यू कसा असेल. म्हणजे मृत्यू आपल्या हाती जरी नसला तरी त्याचं रूप आपल्या कर्मावर अवलंबून असतं. आणि भगवंत देखील वेळोवेळी आपली परीक्षाच बघत असतो. तो अशी काही परिस्थिती निर्माण करतो की ज्यायोगे आपला संयम ढळून जाईल आणि आपण काहीतरी दुष्कृत्य करू, आपला पाय घसरेल. परंतु माऊली, या ईश्वराच्या चालीला ओळखून त्या बिकट परिस्थितीत सुद्धा समतोल राखून जो आचरण करतो, भगवंत त्याचं भलं करतो. आपल्या या कथेमध्ये ही अवनी, ती तिच्या आयुष्यामध्ये काय करतीये बघूया. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.